मराठी मनोरंजन विश्वाला लाभलेली सोज्वळ अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. त्यांच्या सहज सरळ अभिनयाने प्रत्येकालाच आपलंसं केलंय. मग त्यांनी हिंदीत काम करू दे किंवा मराठीत, त्या प्रत्येकाला जवळच्या वाटतात. मध्यंतरी त्यांचा उत्तर हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. या सिनेमात त्यांनी साकारलेली आई आजवरच्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी ठरली. त्या पडद्यावर जशा दिसतात तशाच सोज्वळ खऱ्या आयुष्यात देखील आहेत. त्यांना साधं राहायला खूप आवडतं. आजही त्या परंपरा, रीती, अध्यात्म यांना धरून चालतात. रेणुकाजींच्या कामाची जशी चर्चा होते तशी चर्चा होते जेव्हा त्या राणाजींसोबत येतात. आपल्याला माहीतच आहे की त्यांची आणि आशुतोष राणा यांची जोडी लोकप्रिय आहे. दोघेही एकमेकांचा प्रचंड आदर करतात. नुकतीच त्यांच्या लग्नाची 25वी अॅनिव्हर्सरी होती. या निमित्ताने आशुतोष राणा सोशल मीडियावर व्यक्त झालेत. आपल्या पत्नीविषयी म्हणजेच रेणुका यांच्याविषयी ते भरभरून बोलले आहेत. राणाजी लिहितात, जो वेळ आनंदात निघून जातो तो कसा गेला हे आपल्याला कळतच नाही. असं वाटतं कालच आमचं लग्न झालंय, पण बघता बघता आमच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज रेणुकानी माझ्या संसाराला 25 वर्ष पूर्ण झाली. त्या अनुभवावरून एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की लग्न करणं म्हणजे एकमेकांना बदलायला भाग पाडणं नव्हे, तर सोबत राहून एकमेकांचं आयुष्य अधिक समृद्ध करणं म्हणजे लग्न. सुखी वैवाहिक जीवनासाठी फक्त प्रेम पुरेसं नाहीये, तर तुमच्या मनात एकमेकांबद्दल आदरही असायला हवा. तुम्ही एकमेकांचा सन्मान करायला हवा. एकमेकांना साथ दिली तरच संसार होतो आणि तो वाढतो. जिथे दोन नद्या एकत्र येतात, त्यांचा संगम होतो, ते ठिकाण अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं. अगदी त्याचप्रमाणे गृहस्थाश्रम हे देखील तीर्थक्षेत्रासारखंच आहे. लग्नात अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेऊन दोन भिन्न स्वभावाची माणसं एकमेकांचे जोडीदार होतात आणि कायमचे एकत्र येतात. दोन जीवांमधील द्वैत संपून ते अद्वैताकडे जातात. परमेश्वराचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत, हेच आमच्या जीवनाचं फलित आहे. याच आशीर्वादामुळे मी आणि रेणुका आजपर्यंत एकमेकांची साथ देतोय. अशा शब्दात आशुतोष राणा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांची 1998 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती. पुढे दोघांची छान मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मग दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. रेणुका आणि राणाजी यांचा विवाह सोहळा 25 मे 2001 रोजी राणाजींच्या गावी अगदी थाटामाटात पार पडला होता. या लग्नाला लाखो लोक आल्याचंही सांगितलं जातं. ही जोडी अनेकांना खूप आवडते. तुम्हाला आशुतोष यांचे विचार पटलेत का आणि ही जोडी तुम्हालाही आवडते का ते कमेंट करून नक्की कळवा. मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.